माझा काय माका काय समजत नाही. रसिक श्रोतेजन या ठिकाणी बसलेले आहेत, पण एक पद्धत असता खैसून तरी काहीतरी क्वाच काढायचं म्हणजे मी मोठो, खैसून तरी बारीक काहीतरी करून ठेवला की मग हो मी मोठो. लक्षात घ्या, श्रद्धेने बुवा ज्ञान मिळते, श्रद्धेने ज्ञान मिळते, नम्रतेने मान मिळतो, योग्यतेने स्थान मिळते, आणि या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की त्या व्यक्तीला, त्या माणसाला सन्मान मिळतो, त्या माणसाला सन्मान मिळतो, त्या माणसाला सन्मान मिळतो. बरोबर ना मंडळी? म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, उगाच म्हटलेलं नाही, हसत राहावं. या माझ्या कार्यकर्त्यासाठी एक सांगावंसं वाटेल, त्यांचं प्रथमतः मी मुद्दाम म्हणजे कौतुक केलेलं आहे, कारण यांच्या शब्दामध्ये गोडवा, यांच्या शब्दामध्ये गोडवा, यांच्या रक्तामध्ये इनामदारी, नाही बघत कधी कुणाची जहागिरी, मित्रांसाठी जान आणि दुश्मनांसाठी तलवार, अशी आमच्या या सर्व कार्यकर्त्यांची यारी. आणि म्हणूनच या ऑल मुंबईमध्ये सर्वजण म्हणतात, सांताक्रूज वाकुल्याचे राम मंदिर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ लई भारी, नवरात्रोत्सव मंडळ लई भारी, लई भारी, लई भारी. मगाशीच त्याने सांगितलं नाही आपल्या लेक्चर मध्ये, आग्र्याने खूप सुंदर आपल्या या वाकोल्याचं मंडळ बोले खूप भारी आहे, माणूस की आपुलकी प्रेम आहे त्यांच्याकडे. आणि म्हणून तुमका दोघांका बुवा माझी काळजी अजिबात नको. तुम्ही काय काय म्हणून मला सांगला, याची वाट लावा, त्याची वाट लावा, मग तुम्ही काय करतालास, फक्त सुपारी घेऊन जातालास की काय? या सगळं माका सांगत, त्या बुवांची वाट लावा, त्या बुवांची वाट लावा. वाट लावूचा आपल्याकडे नाही, सगळ्या काय त्या परमेश्वराकडे आहे. बरोबर ना मंडळी? आपण कोणाची वाट लावू शकत नाही, आपण कोणाचं काय करत नाही. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा, बुवा ज्याच्या अंगी लहानपणा असेल तोच आयुष्यात पुढे कार्य करू शकतो, तोच पुढे मोठा होऊ शकतो. मगाचपासून आपण बाळासाहेब ठाकरेंचं उगाच नाव घेतलं नाही, त्यांनी स्वतःचं पद कधी घेतलेलं नाही, पदासाठी ते कधी झटले नाही, त्यांनी दुसऱ्यांना मोठं केलं. म्हणून लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तुम्ही अजूनही सन्माननीय जयेंद्र नेवरेकर, जयेंद्र नेवरेकर याचकडून उत्कृष्ट आमचे चक्रीवादक सचिन मेस्त्री यांना 100 रुपये बक्षीस झालेलं आहे. तुम्हाला सर्वांबरोबर त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जोरदार टाळ्या मारा मंडळी. सकाळी भांडण करशील नाही का? माणूस गोड सचिन मेस्त्री बघा कसे घालून नेले, हा की नाही? रामनवमी वाटता की नाही? बघा तिकडे बघल्यावर हनुमान जयंती वाटता की नाही? दोन्ही कार्यक्रम या ठिकाणी साजरे केलेला आहे. बघा तिकडे साधारण बघलास तरी रामनवमी वाटता की नाही? इकडे साधारण बघलास तरी वाटता. हाय बघा हो, हाय काय वाटतं बघा हो जरा. जयेंद्र नेवरेकर, जयेंद्र नेवरेकर यांच्याकडून बुवा पेटून टाका, त्यांच्यासाठी 100 रुपये बक्षीस झालेलं आहे. तुम्हाला सर्वांमार्फत त्यांचा आभार मानतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वरा बरकत दे रे बाबा. दोघांकाही तुमका काय सांगतोय, तुमका अजिबात काळजी नको. माझी 30 वर्ष भजन केलं, 30 वर्ष भजन केलं, नुसते जळपाट. यांची आताशीच 5-6 वर्ष झाली आहेत काहीतरी दोघांची, पण माका वाटतं यो म्हणता तुम्ही नाही. नाही चाय पिओ, चाय पिओ तुम्ही. तुम्ही एकमेकांचं नाव सांगा, माका दोघांची पण सालपाटा घालून एकाचीच. तर 30 वर्ष मंडळी, खरोखर सांगतोय मी, मला वाटतं 16 वर्षापासून या ठिकाणी वैभववाडी तालुक्यामध्ये माझी पहिली भजनाला सुरुवात झाली. आणि वैभववाडी तालुक्यातील त्या सर्व भजन श्रोतेजनांनीच मला आज हे दिवस दाखवले आहेत मंडळी. खरोखरच मी वैभववाडीतूनच मोठा झालोय. त्यानंतर माझा तालुका कणकवली या ठिकाणी आलोय, इलेक्शनला उभा राहिलो, सगळं तो विषय वेगळा असेल, निवडणुकीला सरपंच वगैरे झालो तो विषय वेगळा असेल, बुवा समाजकार्य करतोय. आणि अजूनही या ठिकाणी आपलं कार्य चालू आहे, समाजकार्य, परमेश्वराचं नामस्मरण चालू आहे. आज कमीत कमी 29-30 वर्ष झाली या नामस्मरणामध्ये आम्ही आहोत तसे आहोत. बरोबर ना मंडळी? आता हेनी तशी आयुष्य आपला टिकून दाखवूचा आहे. तो जो काय बोंबाटता ना त्याच्या मनात माका नाही वाटत. यो तर माणूस काय
लहानपण घेऊन मागतच नाही बुवा, खरा तर खरा जे नाही धुरे बुवाने काही गोष्टी सांगितल्या नाही त्या खरा तर खरा तुमका मान्य करूचा लागत. कारण मी मोठा कधी म्हणून चालत नाही. मी मोठा, मी गायकीवाला, गंधर्व सुद्धा गायकीचा गंधर्वाला सुद्धा गर्व झालेला होता. त्याचा सुद्धा अपमान झाला. त्याला सुद्धा कावळ्याचं रूप घेऊन गिरट्या घालून फिरायला लागलेला आहे. त्याला सुद्धा श्रीरामानं त्या शापातून मुक्त केलेला आहे नाही का. असा तो गंधर्व सुद्धा आहे. तेव्हा तुम्हा आम्हाला कोणाला गर्व नको आणि तुमका दोघांका माझ्या 30 वर्षाची काळजी नको. म्हणून काय म्हणतोय बघा, होणारा होत्याला जाणार जाताला मागे तू फिरू नको. होणारा होत्याला जाणार जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. उगाच सांडून अरे उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझ्याही मानसात सोडू नको. येईल दिवस तुझ्याही मानसाची गरज सोडू नको. तुझ्या हाती येईल डाव सारा सर्ग जल काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. अरे सोबती रे तू तुझ्याच अन्न तुला तुझीच साथ शोधून तुझीच वाट झालं एकदा. होऊ दे जरा उशीर सोडतो सकार धीर. रात संपटा पहाट होई रे पुन्हा. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. तुमका दोघांना काळजी नको माझी, त्या परमेश्वराक काळजी आहे. अजून 30 वर्ष नाही बघूया तरी. आणि माझी उंची कमी आहे, मी म्हातारला झालं तरी समजायचं नाही. पण हे दोघे पण समजणार. आपण अजून आयुष्यभर भजन गाऊ शकतो, डबल बारी करू शकतो बुवा. या ठिकाणी बक्षीस आलाय बुवा श्री संतोष मिराशी कॅजी व हरीश सिंग यांच्याकडून हे 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तुम्हाला सर्वांमार्फत त्यांचे आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परमेश्वरा बरकत दे रे बाबा. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बुवा बरंच काही तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला दोघांनी पण छाताड्यावर टकरून पडल्यात हजारो शिळा. छाताड्यावर टकरून पडल्यात हजारो शिळा. तेव्हाच लागला मस्तकी टिळा. अरे फुलविला आमच्या रक्ताने स्वराज्याचा माळा. आणि म्हणूनच म्हणतो शिवशंभूचा नाद घुळा. शिवशंभूचा नाद घुळा. शिवशंभूचा नाद घुळा. एकच राजा आपूस आंबे ही मिटकी सुद्धा नसती. आम्ही शब्दात नाव पण घेत नाही. कारण परा पश्यती मध्यमाने वैखरी मंडळी. वैखरी चांगली येण्यासाठी परा स्वच्छ असावी लागते. आणि परा स्वच्छ करण्यासाठी 501 साबण औषध चालत नाही. चालत का ते का परमार्थाची जोड असावी लागते. परमार्थाची जोड असेल तरच त्याची परा स्वच्छ होते. आणि परा स्वच्छ झाली की परा पश्यती मध्यमा आणि वैखरी चांगली येते बुवा. तुम्ही दादा काय बोललात बुवा माझ्या शेजाऱ्यास मी मान्य करतोय. पण आपल्यात काही गोष्टी पटलेल्या नाही बाबा. सगळ्या ह्याच्यावर बोललात आपल्यात काय पटलेला नाही. असू दे. एकच राजा अरे एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी. एकच राजा इथे जन्मला. अरे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी. माझ्या राजाचे माझ्या देवाचे माझ्या राजाचे नाव गाजत. माझ्या दगडावर माझ्या राजाचे नाव गाजत. माझ्या दगडावर माझ्या राजाचे नाव गाजत. माझ्या दगडावर शिवनेरी किल्ल्यावर माझ्या
शरद प्रभू शाखा प्रमुख जू युवा सेना शाखा संघटक विजय कारलेकर यांच्याकडून हे 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तुम्हा सर्वांमार्फत त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. शिवसेनेबद्दल बुवा आमच्या साहेबांबद्दल तुम्ही बोलात, पण ते साहेब काय बोलायचे, त्यांच्या खरोखर बोलण्यामध्ये शब्दामध्ये गोडवा होता. त्यांच्या भाषणामध्ये कायम असायचं, माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो, माता भगिनीनो, नाही का, माता भगिनी हा शब्द बोलण्याची धमक असते. ज्याची सांभाळ करण्याची ताकद त्यानेच तो शब्द बोलावा. म्हणून मी एकच सांगू शकेन, त्याने काय सांगायचे ते प्रत्येक शिवसैनिकला काय सांगायचे, अरे भगव्या झेंड्याची धमक बघ, भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्यांची आग आहे. भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्यांची आग आहे. अरे घाबरतोस काय वेड्या, तू तर शिवसेनेचा वाघ आहेस, तू तर शिवसेनेचा वाघ आहेस, तू तर शिवसेनेचा वाघ आहेस. आता हसा ना जरा, आम्ही कसं हसतोय बघा, तुम्ही पण हसा ना जरा, दोघे पण हसा. अरे आपल्या चेहऱ्यावर कसं हसू आहे बघा. सन्माननीय दयानंद केसरकर यांच्याकडून हे 100 रुपये बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे अरे सखीवादक आमचे सचिन मेस्त्री यांना कुमार मयुरेश मेस्त्री आणि शुभम सुतार यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तुम्हा सर्वांमार्फत त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी मधुकर लक्ष्मण चव्हाण, कैलासवासी माधवी मधुकर चव्हाण यांचा मुलगा श्री कर्ण मधुकर चव्हाण मनसे महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. साहेबांवरती विजय करलेकर आणि जयेंद्र नेवरेकर आणि विजय कारलेकर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की साहेबांवरती गजर घ्यायचं. धन्यवाद. घेऊया, थोडक्यात घे. हा दुसरे बुवा बोलले, आपण गजरात जास्त बोलणार नाही म्हणजे थोडक्यात गजराच्या सुरुवातीला जे काही बोलले आहेत ते नक्कीच या ठिकाणी पूर्ण आपण करणार. तर सन्माननीय शिवसैनिक सागर कदम आणि प्रशांत भोसले यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्याकडे बक्षिसाची पेटी म्हणजे बक्षीस वाढला इकडे तर तिकडे जळून सुरुवात केली. तो म्हणता, अरे तू ते का पेटी एक नाव ठेवलंस, त्याची पेटी भरली आणि तुम्ही स्वरात माझं नाव ठेवलास बुवा. यमक बिमक म्हणजे यांचं म्हणणं काय की आपल्याला काही येत नाही असं म्हणणं आहे का. 11 मात्रा 14 मात्रा बुवा 15 मात्रा तुमच्याबरोबर माझी भजनं झालेली आहेत. 18 मात्रा तुमच्यावर भजनं झालेली आहेत आणि त्या गुलामाबरोबर तर बघूच नको. जास्त काय बोललंस 17 तारखेला निरोमला परत तुमची माझी वारी आहे. निरोमला परत काय बुवांची माझी 17 तारीखला. 19ला राजापूरला बुवा तुमच्यापैकी कोण नाही. ठीक आहे, असू दे, ते काय आपल्याला सांगायची गरज नाही. त्यात बुवा सांगता आपला मोठे पण सांगता त्या असू दे, ते सगळ्यांच्या बारे आहेत. म्हणून या ठिकाणी एकच सांगेन, बुवा माझं काही चुकलं नव्हतं, म्हणजे एक लय चुकली किंवा काय चुकलं असं तुम्ही म्हटलात असं ते म्हणतात. कदाचित मी ऐकलं नसेल, त्याने ऐकलं असेल, पण मला नाही वाटत काय माझं चुकलं असेल. आणि तुम्ही म्हटलात की म्हशीक म्हणता रेडो जवळ खय होतो, तेव्हा म्हणतात तुम्ही काय होतास ती तुम्ही काय ऐकलास. आता मंडळी जोक्स असतं बरोबर ना. जोक्स का मतलब जोक्स होता है. आता माका सांगा मंडळी, लोकांवर सांगे ब्रह्मज्ञानने आपण कोरडे पाषाण नको. हे बुवा काय बोलले, तेलाचा थेंब समुद्र काय सांगतोय, तेलाचा थेंब समुद्रामध्ये पडला तर समुद्र सांगतोय तुला अक्का संपून टाकीन, असं काहीतरी बोलले ना. आता ह्या जेव्हा समुद्र बोलले तेव्हा तुम्ही काय होता. यो काय मासे मारू गेलो की का. म्हणजे समुद्र जेव्हा ह्या सांगला तेलाचा थेंब तो अक्को तेलाचं थेंब का अक्को सगळं संपून टाकीन, समुद्र बोललो. आता काहीतरी बोलला
तुमचा तुमचा माय त्याला तो थेंब होतो आणि बोलला काय तुम्ही ह्या जेव्हा समुद्र बोललो तेव्हा तुम्ही काय म्हणता माझ्या तिला गेले दुसऱ्याचा झाला कार्ट आणि आपले झाले बाबलो तुझं माणूस ना बघा कांड्याचवर एक नंबर आहे दिसता तू सांगायचं तात्पर्य की दुसऱ्याच्या चुका काढायच्या आणि मी मोठो बाका मोठो म्हणा बस बाकी काय नाही म्हणून मंडळी बुवा या जगात ज्याने लहानपण घेतलं अजूनही व घाडी बुवा तुमच्यासाठी स्पेशल की ज्याने लहानपण घेतलं त्यानेच मोठेपण घ्यायचं आणि तोच मोठा होईल लहानपणात एका देवा मुंगीसा करायचं त्याच्यामुळे म्हटलेलं आहे. आता माका सांगा ह्या सगळ्यात ऐकलंच नाही तुम्ही मग त्या दुवाने जा काय तुमका म्हटलं नाही कानात काय तो शब्द मी वापरणार ना आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलास नाही का मी म्हणणार ह्या चुकीचाच नाही कारण तुमच्या कानात तेल घाला मी सगळं योग्य केलं असताना तुम्ही चुकीचा म्हणून सांगता म्हणून तेल घाला मी तेल घाला म्हणणार त्यांनी काय तर दुसराच घातला नाही आता तुमचा बघा आपण वाईट काय बोलत नाही सुंदर मगाशी आमच्या त्या साहेबांनी सांगितलं ना की रात्रीच खेळ चाले मंडळी रात्रीच खेळ चाले ही जरी सिरियल प्रसिद्ध असली तरी माझ्या मंडळीने सुद्धा माझ्या तबलजीने सुद्धा सुंदर अशा प्रकारची तयारी एका गाण्याची केलेली आहे ती म्हणजे गाव गाता गजाली त्याच्या पूर्वी जे आलं होतं ते थोडक्यात तुम्हाला म्हणून दाखवतो बघा. गाराण्या या गोड मानून घेरे देवार वळणता गोड मानून घेरे देवार पिढा पिढा काळो पोरा टोरा ठेव कुशाला अरे बाई कोगेली म्हणून फिरता सोडोळो बाहेराईच्या गावा जोडोळो तो माझो पाळलेलो कोंबडो मंडळीत तो खरोखर कोंबडा नसलो तर आपल्या काय भजनाची वाटत नाही तेव्हा तो पाळलेला कोंबडा आवाज बघा कसं काढतो बायको गेली पळान भांडण फिरता बाहेराईच्या कोंबड्यावर गावा जोडोळो शिंगाटवर नाचता बारक्या झोपो नाम्याच्या चढवाचो प्रसादाशी टाको अण्णांच्या अमराईते वाघ घुसलो अण्णांच्या अमराईते वाघ घुसलो लोटवत टाकून गोटो पळालो अरे गोदेच्या अंगात देवी संचारली चिचार चो चुटकी देता ठुमकन पळाली मंदाबाई शिकलेली नव्हती काय वा पेटवा वा वा म्हणजे गाणी तुमचं येत असते जय जय युवा संघटक शाखा प्रमुख विजय कोर्लेकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे तुम्हाला सर्वांमार्फत त्यांचे आभार मानतो धन्यवाद. अरे गोदेच्या अंगात देवी संचारली चिचारचो चुटकी देता ठुमकन पळाली आता यांच्या अंगावर पहिला काढून टाकू गोळ्या दोघांचा काय चालला अरे जेव्हा तुम्ही गाडी करता जेव्हा बोलता तेव्हा आपण निंदा हसत असतो आणि हे बघा कसे दोघे आपसात बोलतो म्हणजे हकडे लक्ष द्यायचं ना उंची कमी ताकदीन तुम्ही जास्त आहात उंची जास्त आहात काटाप काढून दोघांचा बंद ठुमकन पळाली प्रसादाच्या तोंडावर शिरा बघा पडली शारूच्या पायी विनाशाळा सोडली सुहासाच्या थापांची गाडी उलटली सुहासाच्या थापांची गाडी उलटली पेंगवीची बिलाय का गोट्यात गावली
सिरियल म्हणा किंवा आणखीन किती गाणी बुवा आपल्याला म्हणता येतात आणि म्हणण्यासारखे आहेत नाही का. आठवलंच ना व्हिडिओ ते. जयेंद्र नेवरेकर आणि सचिन मेस्त्री चकवादक रुबाब पेटो भावा तुमच्या भावा तुमकाच बक्षीस घ्यावा. जयेंद्र नेवरेकर वैभववाडी सचिन मेस्त्री आज 100 रुपये बक्षीस आलेलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरा झाला माका दोघ नको. बाळासाहेबांच्या गजरासाठी ललित चंद्रकांत वर्धम यांच्याकडून हे 200 रुपये बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय ललित चंद्रकांत वर्धम यांच्याकडून आमचे पकवाज वादक मंडळी हे जे मला पकवाज म्हणून साथ करतायत ते कुडाळ गावचे कुडाळचे सन्माननीय निखिल पावसकर या ठिकाणी पकवाज वरती आहेत आणि यासाठी मला जे तबला म्हणून साथ करतायत ते कुडाळचे साई प्रसाद नाईक या दोघांसाठी हे 100 रुपये वर्धम साहेबांकडून आलेले आहेत. तुम्हा सर्वांमार्फत आभार मानतो. धन्यवाद. आपल्या महिला मंडळी या ठिकाणी बसलेल्या आहेत. मंडळी एक स्पेशल गाणं तुमच्यासाठी स्पेशल. संसार मांडिते मी संसार मांडिते संसार मांडिते मी संसार मांडिते संसार मांडिते संसार मणि प्रियाची मी तार छेडिते संसार मांडिते संसार मांडिते संसार मांडिते संसार मांडिते. बुवाने मग अशी चांगलं सांगितलं नाही आपल्या लेडीज लोकांसाठी की तुम्हाला काही काम करता येत नसेल तर करू नका. बरोबर ना बुवा. तुम्हाला जे काही करता येत नसेल ते करू नका. पण दुसरा चांगला सांगला नाही की लाजेने मान खाली जाईल. आई बापाचं म्हणजे मान लाजेने खाली जाईल असं काही करू नका. हे वाक्य बरोबर आहे. पण तुम्हाला काही चांगलं करता येत असेल तर करू नका. भांडी घासता येत नसेल तर घासू नका. काम करता येत नाही तर करू नका. आता घरात जाऊ तू करतोस की काय त्यांच्या. आता ह्यात एका सांगलं तर योग्य आहे काय मला सांगा. अरे आमका घरात जवळ ठेवूची नाही का. तुमची पण पोरगी आहे माझी पण पोरगी आहे. अरे यांची पोरगी होत त्यांना जर आम्ही सांगला भांडी घासता येत तर घासू नका तर तू जाऊन घासत. म्हणजे योग्यता योग्य बुवा खरोखर जेणेकरून आई वडिलांची मान खाली जाणार नाही असं मात्र वागू नका. हे मंडळी योग्य आहे. जे योग्य ते योग्य म्हटलं पाहिजे. ते चांगलं म्हटलं पाहिजे. ठीक आहे. या ठिकाणी एक गाणं फक्त घेतो आणि बुवा गजराला सुरुवात करतो. बुवा पेटून टाका पाव उडवा कुळीत उकडे करा. काय काय लिहितो या बघा. कुळीत म्हणतो उडवा. मी कुळीत उकडी करतोय ह्यांचे आणि तुम्ही उडीत खावा. जयेंद्र नेवरेकर यांच्याकडून थांबलो आम्ही सर्वजण. ठीक आहे. यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तुम्हाला सर्वांमार्फत त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. परमेश्वरा बरकत दे रे बाबा. मग अशी गारणा घातला नाही ह्यांनी. अरे गारणा घालताना लय वेगळा घालू जास्त गारणा तर सांगताय नंतर ना. देखण्या रूपाची माझ्या पोरगी मामाची. देखण्या रूपाची माझ्या पोरगी मामाची. लाईन मारते माझ्यावरी तिला फिरवी ना माझ्या गाडीवरी गाडी
कशा कशावर फिरवायचं फिरवा, आमचा काही म्हणणं ना मंडळी. मी एकच सांगू शकेन, या गजरात सांगणार आहे सगळं काय, जेणेकरून आपल्याला जे चांगले असेल ते तुम्ही घेऊन जायचं आहे तिन्ही बुवांकडून. कारण सार ते घ्यावे असार ते जाणून त्यागावे, या नावे श्रवण सार ते घ्यावे असार ते जाणून त्यागावे. चांगलं ते तुम्ही घेऊन जायचं आहे तिन्ही बुवांकडून, ही आमची कळकळीची विनंती असेल. बुवा तुमच्यासाठी स्पेशल सांगतोय, तुमचे काही गोष्टी चांगल्या आहेत, भजन चांगलं करता, पण जे काय आतून जे काही थोडंसं वेगळेपणा तुमच्याकडून जाणवतोय. कारण माणसाला अभिमान मंडळी झाला की अभिमान उठे मत्सर, मत्सर हे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. राग केव्हा येतो माणसाला बुवा, यार तुम्ही चालून दिला ते तकडे पण टाकवतो, तुम्ही चालून दिला. खरोखर मंडळी, कारण अभिमान झाला माणसाला की अभिमान उठे मत्सर, त्याच्याजवळ मत्सर येतो, मत्सर हे तिरस्कार आणि पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे म्हणून म्हटलेला आहे. कारण अभिमान माणसाकडे असता कामा नये. अभिमान झाला की माणसाचा राग येतो आणि राग झाला की अतिराग आणि भीक माग, नाही का. म्हणून म्हटलेलं आहे रागावरती नियंत्रण ठेवा. म्हणून या ठिकाणी गजर सादर करतोय. बाळासाहेबांचा ह्याला लागून घेतो हा थोडासा, काही एकच घेऊ सांगा, वेळ महत्वाचा, एकच घेऊ. याच्यासाठी बसलास परत काढतानाच बाहेर. ठीक आहे ठीक आहे. गजराचा एक चरण घेऊन लगेच बाळासाहेबांचं घेऊया आपण. एक गजर फक्त चरण घेतोय हा. दोन्ही टायमिंग मध्ये बुवा घेणार मी, अजिबात काय काळजी करू नका. महाराष्ट्राची राजधानी, महाराष्ट्राची राजधानी, महाराष्ट्राची राजधानी मुंबई. शाबास. कारण आपल्याला मंडळी सवय आहे, कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी बुवा. एकच कुणी आपल्याला सम्राट म्हटलं नाही पाहिजे बुवा. तुम्ही स्वतःला सम्राट कधी म्हणू नका. आपण बुवा सम्राट नाही. कारण अशोकानंतर सम्राट होणे नाही, जिजाऊ नंतर संस्कार नाही, बुद्धानंतर धम्म नाही, तुकोनबानंतर जगद्गुरु नाही, आणि शिवबानंतर छत्रपती नाही, वाल्यानंतर परिवर्तन नाही, आणि पुंडलिकानंतर आई वडिलांची सेवा नाही. पुंडलिकानंतर आई वडिलांची सेवा नाही मंडळी, नाही का. म्हणून पुंडलिका सारखं वागा, आई वडिलांची सेवा करा मंडळी. आई वडिलांची सेवा करा. आई वडील हेच खरे परमेश्वर आहेत. कारण ज्याने आई वडिलांची सेवा केली त्यालाच कळलं मातृदेव म्हणजे काय, पितृदेव म्हणजे काय, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. हे सगळं कळेल, फक्त माणसाने परमार्थामध्ये राहायला पाहिजे बस. म्हणून या ठिकाणी गजर सादर करतोय. महाराष्ट्राच्या राजधानीत, महाराष्ट्राच्या राजधानीत हो रामनवमीचा उत्सव जोरात, रामनवमीचा उत्सव जोरात, रामनवमीचा उत्सव जोरात, राजधानीत हो. माईक आवाज वाढवा मंडळींचा.
गाण्याची गोडी भारी हाती घ्या हो मृदुंग टाळे कार्य तत्पर रामनवमी उत्सव मंडळ वा खरोखरच कार्य तत्पर असं हे मंडळ आहे आणि म्हणून यामध्ये चरण टाकलेलं आहे त्यांचं बघा कार्य तत्पर राम मंदिर सार्वजनिक नवरात्र मंडळ सार्वजनिक रसिक जमले डबल वारीला प्रभू रामचंद्र कर सांभाळे मुंबादेवी आहे आमच्या दैवत हो मुंबादेवी आहे आमच्या दैवत हो रामनवमीचा उत्सव महाराष्ट्राच्या राजधानीत हो महाराष्ट्राच्या राजधानीत हो ऐकून घे देवा आमची गाराणी तुला आहे नमस्कार कलियुगी झाला अत्याचार माणूस झाला पशु अवतार हो बघा खरोखर या कलियुगामध्ये मगाशी बुवाने चांगलं सांगितलं की 5 वर्षाची बालिका म्हटली जात नाही तिच्यावर सुद्धा अत्याचार केला जातो महिला मंडळी या ठिकाणी बसल्या आहेत मंडळी लक्षात घ्या कारण स्त्रियांच्या ओट्या पदरातच का भरतात या ठिकाणी आमच्या आया बहिणी बसल्या आहेत सुंदर अशा प्रकारचं उत्तर आपल्याला मिळेल स्त्रियांच्या ओट्या पदरातच का भरतात कारण स्त्रियांचं सौंदर्य केसात चैतन्य नाकात आणि लावण्य ओटात पण स्त्री रक्षण करण्याचं सामर्थ्य कुठं असेल तर त्या स्त्रियांच्या पदरात असतं म्हणून स्त्रियांच्या ओट्या स्त्रियांच्या पदरात भरतात आता माका सांगा स्त्रियांचं रक्षण करण्याचं सामर्थ्य स्त्रियांच्या पदरात होतं आता कुठे असेल हो आता घालतात जीन्स पॅन्ट त्या काय पटला बघ त्या बोरक्या लगेच आता जीन्स पॅन्ट घालतात ओटी भरूची झाली ओटी भरणार काय मंडळी किती जुनं ते सोनं म्हटलेलं आहे तुमच्या टायमिंगचं ते खरं आहे मंडळी ते जुनं ते सोनंच म्हटलं पाहिजे त्याला सोनं हे उपमा बरोबर आहे कारण जर ओटी भरायची म्हटली तर ती भरणार कुठे मग ती काय करते पोरगी किंवा लग्न झालेली असेल ती रुमाल देते आणि सांगते औशी 4 तेवढे तांदूळ याच्या रुमालात गाठ मारून दे नारळ बिळ सगळा तुकाच ठेव नाही का काळाय तस्मै नमः काळाप्रमाणे नक्कीच वागा मंडळी पण माझे तरुण या ठिकाणी मित्रमंडळ आहेत त्यांना मी एकच सांगू शकेन की तुम्ही बाहेर कुठं जाताना लग्न झाल्यानंतर देवाजवळ जाल ओटी भरायला किंवा पाहुण्यांजवळ जाल तेव्हा मात्र नक्कीच साडी घालून तिला सांगा साडी घालायला साडी घालून घेऊन जा बाकी तुम्ही गाडीवर फिरवा जीन्स घाला नाही तर आणि काही करा तो काही विषय नाही बरोबर कारण मंडळी जिचं कुंकू मोठं तिच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं असं म्हटलेलं होतं सीतामाई भांग भरत होती सीतामाई भांग भरत असताना हनुमंत स्वारी बघा एकमेव भक्त कोण असेल श्रीरामाचा तर तो हनुमंत स्वारी समोर होती आणि सीतामाई भांग भरत असताना त्या हनुमंत स्वारीने विचारलं हे काय करतेस तेव्हा सीतामाईने सांगितलं की माझ्या प्रभू रामचंद्राचं माझ्या देवाचं आयुष्य वाढावं म्हणून मी या ठिकाणी भांग भरते त्या हनुमंताने काय केलं बघा अरे एवढ्याशा भांग भरण्याने जर बोले प्रभू रामचंद्राचं आयुष्य वाढत असेल तर मी बोलले संपूर्ण अंगाला शेंदूर लावून घेतो म्हणजे श्रीरामाचं आयुष्य भरपूर वाढेल याला म्हणतात श्रद्धा याला म्हणतात श्रद्धा एकमेकावर असणारी निष्ठा प्रेम आपुलकी आत एक आणि बाहेर एक असं नाही असलं पाहिजे आपू सांबे बरोबर का आता तुम्ही मागासपासून भांडतात यो म्हणता मी मध्ये
तुम्ही म्हणतात माझं शेजारी, पण साक्षात जर बघ गेलास मंडळी तर ह्या तिघांच्या मध्ये कोण असतात तर मीच यांच्यामध्ये. कारण हे कुडाळ ते देवगडात जातले माझ्या घराकडनं, मी मध्ये कणकवलीत. म्हणजे मध्ये कोण सांगावं, कणकवली करत मध्ये ना. हा मग कणकवली बालचंद्र महाराज. भांडा भांडा दोघे जण भांडा. तुम्ही एका बिटकी देवा आणि त्या कापूस आमो देवा. बुवा रुबाब वा वा, कुंडली गजर छान. म्हणजे बुवा रुबाब आहे त्यांचं असं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर बक्षीस दिलेला पकवाज वादकांका माका रुबाब सांगला नाही, माझा मोठे पण केला नाही. पण पकवाज वादक संदीप पांचाळ सचिन, हा संदीप पांचाळ यांच्याकडून सचिन याला हे 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तुम्हा सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो, धन्यवाद. ये बाबा बाहेर जाऊन का फिरून नाही येईलच ना, हकडला तकडे कसा फिरला. पारडा फिरलेलाच ठीक आहे ठीक आहे, असू दे, चांगली गोष्ट आहे. खरोखर उत्कृष्ट चकीवादक आणि हसरा चेहरा. चेहरा कसा असावा, हसरा नाही का. फुले असतील तर बाग सुंदर मंडळी, फुले असतील तर बाग सुंदर. आणि चेहऱ्यावरती एक सुंदर हसू असेल, या चेहऱ्यावरती जर एक सुंदर हसू असेल तर हा चेहरा सुंदर. चुकला चुकला, तुम्ही मारा व्यवस्थित मारा. तुम्ही मारताला सांगा तसं माहिती आहे किंग हो, अगदी सांगण्यातल्या विचारत तसे ते काय काय. अरे बाबा तसला काय नको बाबा, त्यांचाच माहित काय असू दे काय का. सुंदर मंडळी, खरोखर एक सांगावंसं वाटेल. दोन्ही बुवानी चांगल्या प्रकारच्या बारा केलेल्या आहेत. पण एकच सांगू शकेन की सीतामाईने भांग भरला. एकच सांगावं असेल, ज्याचं कुंकू मोठं त्यावेळेला म्हणवती की जिचं कुंकू मोठं तिच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं. आता टिकलेरीला आयुष्य कमी झाला. का तरी तुमचा पटला. आता ह्यांचं माका वाटतं जवळजवळ सारख्या. वय 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 सुंदर. तेव्हा तुम्ही काय तर ह्याच्यातला घ्यायचं तर तुम्ही आधी पहिला घ्यावा, नंतर सगळ्या लोकांना सांगा नाही का. ह्यांका त्याची जास्त गरज आहे. आमचं आता काय, माझं पोरगो 12वी झालं या वर्षी, पोरगी 10वी झाली, तकडे पण तसंच काहीतरी हा होय ना. तुम्ही दोघेही माझा धमकी देत होतास मग मीराशिबा बोलत ना. मग ठीक आहे, तुम्ही तब्येतीन दोघे पण माझ्यापेक्षा प्रश्न ऐकणार काय मला सांगा. आणि तुम्ही असताना मी ऐकतोय. सपोर्ट आपल्याला एवढं मजबूत आहात नाही का. म्हणून मंडळी एकच सांगू शकेन की पूर्वीच्या काळी पदराखालचं जिनं जे होतं, पदराखाली जे मुलाला जे प्रेम मिळत होतं, पदराखाली घेऊन आई ज्याला दूध पाजत होती, ते आता मिळणं मात्र कठीण आहे. ती माया, आईची माया आता मिळणार नाही. बरोबर ना. आता जीन्स पॅन्ट घातला तिथं खैलो पदरनी खायला गायला तुम्ही बघा नाही का. बाटलेन दूध पाजतले, बाटलेन या घे रे बाजू. नवऱ्याक सांगणार हे रमशा, हे अरुणा घे दूध पास, बाटली घे. असं म्हणजे म्हणण्याची पद्धत आहे. म्हणून बायकोसाठी आणि प्रेयसीसाठी महाल आणि ताजमहाल बांधणारे अनेक झालेत. बायकोसाठी आणि प्रेयसीसाठी महाल आणि ताजमहाल बांधणारे अनेक झालेत. पण आईच्या स्वप्नांचं स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आईच्या स्वप्नांचं स्वराज्य निर्माण करणारा राजा तो छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून म्हटलेलं आहे. म्हणून या गजरात काय सांगितलेलं आहे बघा. कलियुगी ऐकून घे देवा आमची गाराणी, तुला हे नमस्कार. कलियुगी झाला अत्याचार, माणूस झाला पशु अवतार. म्हणून मंडळी एकच लक्षात ठेवा, जाता जाता तुम्हा सगळ्यांना महिला मंडळींसाठी अंगणामध्ये तुळस, शिखरावरती कळस, हीच तर आहे आपल्या महाराष्ट्राची ओळख. अंगणामध्ये तुळस, शिखरावरती कळस, हीच तर आहे आपल्या महाराष्ट्राची ओळख. कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर, हीच तर आहे सौभाग्याची ओळख. हीच तर आहे सौभाग्याची ओळख.
ईश्वराची सौभाग्याचं गुटका मटका आहे जुगार तरुणांचा बियर बार हो मोबाईल शिवाय बोलत नाही चॅटिंग करण्यात फार हुशार हरे श्रीराम नाम घ्या मुखात जय श्रीराम नाम घ्या मुखात हो बुवा स्पेशल तुमच्यासाठी गाडी बुवा तुमच्यासाठी कंठ दिला कोकिळेला बुवा काय सांगतो ऐकून घ्या कंठ दिला कोकिळेला रूप काढून घेतलं परमेश्वराची ठेवण कशी आहे बघा आवाज सुंदर आहे बुवा म्हणून कंठ दिला कोकिळेला रूप काढून घेतलं रूप दिला मोराला इच्छा काढून घेतली इच्छा दिली मानवाला आनंद काढून घेतला आनंद दिला संतांना संसार काढून घेतला संसार चालवायला दिला देवी देवतांना मोक्ष काढून घेतला आणि म्हणून बुवा अहंकार नको देवाने कित्येकांना मातीतून घडवलं आणि प्रत्येकाला या मातीतच घातलेलं आहे म्हणून अहंकार अजिबात नको बरोबर ना आलं किती बुवा गेलं किती बुवा मी शेराला शेर नाईक दुरे गेले गाडी बुवा गेले मी शेराला शेर सव्वा या वाकोल्यामध्ये रामनवमी निमित्ताने जोडीला आणले दोन हे बुवा जोडीला आणले नाईक धुरे बुवा आता जोडीला आणले भारी बुवा बुवा तुमच्या दोघांसाठी संतांची शिकवण ज्ञानी जरा ठेवा अभंग गवळण भारुड गावा बुवा लक्षात घ्या म्हणजे हे काय प्रश्नच ना ह्यांका जास्त मी बोलणार पण नाही कारण आहे मंडळी अरे ह्यांच्या नाकावर राग आहे तुम्ही बघल्यावर समजू शकाल यांच्या नक्कीच नाकावर राग आहे बघा तुम्हाला दिसतंय की नाही पण त्या काय बोललं तर राग येणार नाही तेवढं कारण ते कसे जरा हसमुस करत थोडेफार पण तुम्ही जा काय मगापासून जा बोलला ह्याच्यावर आता आपल्याला आवडलेलं नाही बोललाच की नाही बघा सांगा मंडळी बोलले की नाही हा याच्यावर सगळा काय मगापासून त्याच्यात मी तर बोलणार पण नाही पण तुम्ही बोललाच म्हणून सांगतोय एकदाच ह्यो माणूस मुंबई दिलो पहिलोच नवीन ते बुवा मुंबई दिले आणि मगाशी सांगलं ना मी खै गेलोय अरे मी म्हटलं चाय पिऊन येऊ काय नको 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 म्हणता चाय पिऊन जायचं नाही म्हटलं तुम्ही कसे उठान गेला मी म्हटलं ह्याका गेलोय अरे ह्याका कसा येतं ना का हगीच लावून येवा दोघांनी पण बघा आता एवढा मी बोललो यो माणूस असलो तो माणूस असलो म्हणजे त्याच्याकडे प्रेम आगी नाही मला सांगा यो माणूस असलो काय बघा आता काय आता माणूस बैल कसं असता तस व माणसाने हसत राहावं हसत राहिल्यामुळे माणसाचं आयुष्य वाढतं रडत राहायचं नाही सांगतो अरे गेल्या वर्षी आंबे तुझे बरे होते या वर्षी काही नाही यो सांगतो अरे तुझं पिटक्यो अरे गेल्या वर्षी लोणचं घातलंय या वर्षी काही नाही म्हणून म्हटलेलं आहे बुवा लक्षात घ्या की खरोखरच आपल्याला फक्त एकच मंडळाचं नाव
आपल्याला फक्त एकच पाहिजे, किती बोला, ना फिरायला गाडी पाहिजे, ना गळ्यात घालायला हार पाहिजे, ना फिरायला गाडी पाहिजे, ना गळ्यात घालायला हार पाहिजे. आपल्याला फक्त एकच, सांताक्रुज वाकोला राम मंदिर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचं नाव झालं पाहिजे, नवरात्र मंडळाचं नाव झालं पाहिजे. थांबा, तुम्ही परत कधी वाईट बोलायचं नाही. तुम्ही धुरी बुवा, नाईक धुरे बुवा, तुमच्यासाठी कार सांगतोय, बाकी सगळं व्यवस्थित, भजन टॉप. एवढे रेखताच की नाही की दशावतार राजा बाजूकच राहात. नाही का, आवाज दानकट, प्रश्नच नाही. हो त्यांच्या फुटलो रेखता मगापासून. आपण रुपावळीपर्यंत म्हटलं शांतता घ्यावया, यांना काय बोलतात ते बोलायचं. म्हणजे मागाई बुवा बोलता येता, बोलत नाही असा ना. ह्या जगात कोण माणूस आहोत आपण, बोलणार नाही का? मग सांगा हो, बोलणार की नाही, पण प्रमाण पाहिजे. पण हे बुवा बोलले म्हणून बोललोय. त्या बुवा काय झाला ह्याच्यावरून सांगतोय, परत बोलायचं ना. एकच तुमच्यासाठी जोक्स. काय झाला, हे मुंबई गेले आणि हायवे घ्या माणसाला झाला एक आणि ते बाजूवाल्यांका विचारतात, ए इधर पोलीस पकडता है क्या रे, इधर पुलिस पकड़ता है क्या रे? तो बाजू वालों शाना हो, तो इधर पुलिस नहीं पकड़ता है, इधर अपने आप को पकड़ना पड़ता है. इधर तो अपने आप को पकड़ना पड़ता है, पुलिस नहीं पकड़ता है. तुला मगा पण ह्याच्यावर जोक्स, बाकी काय जोक्सच ना. आणि पंढरीचं मोठेपण सांगतो, अरे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. मंडळी पथ्य सांभाळता आली पाहिजे. आयुष्याची रत्नपेटी त्या माझी भजन रत्न गोमाटी, ईश्वरी अर्पुन या लुटी आनंदाची करावी. आयुष्यामध्ये काय ठेवायचं आहे हे तुम्हाला दोघांना पण कळलं नाही अजून. उगाच 30 वर्ष घासली नाही बुवा, उगाच 30 वर्ष नाही घालवली. कित्येक बुवा झालेत बुवा, श्रीधर मुनगेकर किंवा बुवा कासले वगैरे, आमचे मुनगेकर बुवा घ्या किंवा प्रमोद हरियाण बुवा, सगळ्यांबरोबर आम्ही 12 केल्या. तेवढं मान ठेवून आणि त्यावेळेच्या 12 म्हणजे प्रश्नोत्तर 12 बुवा 92 पासून मी बारी करतोय, 92च्या अगोदर पासून. उगाच नाही, एवढी तयारी आहे. त्यावेळी रामायण महाभारत सगळं वाचलं जायचं. आताची बुवा गजर झाला की यांचं भजन संपलं 2020. बरोबर ना. आता त्यांना तयारी करूची लागत नाही, म्हणून आताचे बुवा पटकन वर येईल, भरा 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 सगळे बुवा. नाही का, पण मंडळीचा पटकन वाढताना तर पटकन खाली येतात. तुम्ही होय म्हणा नको, तुमचा अजून वय या, म्हणून तुमचा परत परत सांगतो. म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, संतांची शिकवण ध्यानी जरा ठेवा, अभंग गवळण भारुड गावा. हरिनाम सोडून गातात गाणी, डोक्यात गेली सिनेमाची हवा. मुंबादेवी आहे ग्रामदैवत, मुंबादेवी आहे ग्रामदैवत. हो गजर यायला सांगितलं होता, थोडक्यात घेणार मी, जास्त वेळ घेणार नाही बुवा. साहेबांचा कारण बक्षीस दिलेलं आहे, त्यांचं बक्षीस फुकट जाऊ नये मंडळी, म्हणून 1-2 ओळी साहेबांवरती घेणार आहे. पण बुवाने मगाशी एक शेर माझा लिहून घेतला, म्हणजे त्यांना वाटलं काय मी म्हणता येत नाही मला. बुवा परत लक्षात घ्या, फुले असतील तर बाग सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर, आपुलकी असेल तर जीवन सुंदर. आता तो खोडतो लो. फुले असतील तर बाग सुंदर, आपुलकी असेल तर जीवन सुंदर, आणि गालातल्या गालात एक छोटस हसू असेल तर हा चेहरा सुंदर. गालातल्या गालात एक छोटस हसू असेल तर चेहरा सुंदर, आणि नाती मनापासून जपली तर आठवणी सुंदर.
जय भवानी जय शिवाजी शिवसैनिक हो गर्जती जय भवानी जय शिवाजी शिवसैनिक हो गर्जती आणि बाळासाहेबांच्या चरणावरती नतमस्तक होत बाळासाहेबांच्या चरणावरती नतमस्तक होते बाळासाहेबांच्या चरणावरती नतमस्तक होते बास कमी करा बास दोन वेळा बास कमी करा शिवसेनेचा भगवा झेंडा ज्यांनी घेतला होती शिवसेनेचा भगवा झेंडा ज्यांनी घेतला होती जिंकू किंवा मरू म्हणून देशासाठी होलती माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध हो करती माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध हो करती सन्माननीय प्रदीप प्रथमे धुबे ना धुबे धुबे सन्माननीय प्रथमेश धुबे यांच्याकडून या गजराला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सर्वांना आभार मानतो. धन्यवाद. सूर्य कुणाला झाकत नाही डोंगर कुणाला वाकत नाही सूर्य कुणाला झाकत नाही डोंगर कुणाला वाकत नाही. अरे एक काय असे 1000 जण जर येऊन गेले तर बाळासाहेबांचं नाव गाजल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेबांचं नाव गाजल्याशिवाय राहणार नाही. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध हो करती माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध हो करती. आई भवानीच्या कृपेने झाला साक्षात्कार छत्रपतींना मिळाला आहे भगवानी तलवार छत्रपतींनी केला साऱ्या मराठ्यांचा उद्धार. हो बघा छत्रपतींनी केला सारा मराठ्यांचा उद्धार. सागराचे पाणी कधी आणणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही. एक का 1000 जन्म झाले तरी बाळासाहेब ठाकरे साहेबांवरचं प्रेम सुटणार नाही. साहेबांवरचं प्रेम सुटणार नाही. साहेबांवरचं प्रेम सुटणार नाही. असे आपले बाळासाहेब ठाकरे. या ठिकाणी वाकोलाचा वाघ कैलासवासी चंद्रकांत माने भगवा शिवसैनिक यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तुम्हा सर्वांना आभार मानतो. धन्यवाद. छत्रपतींनी केला साऱ्या मराठ्यांचा उद्धार शिवाजी महाराजांचा करूया चला आपण जय जयकार आणि त्यांचे कार्य चालू ठेवले. अहो
ना अजित धुरी शिवसैनिक आगरीपाडा, अजित धुरी शिवसैनिक आगरीपाडा यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तुम्हा सर्वांवर त्याचे आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मराठी माणसाचा आधार गेला लोक बघा ओ हळती. हो मराठी माणसाचा आधार गेला लोक बघा ओ हळती. हृदय सम्राट बाळासाहेब, हृदय सम्राट बाळासाहेब, हृदय सम्राट बाळासाहेब. जगामध्ये एक अशी व्यक्ती विनंती करतो देवा या क्षणाला शांती मिळू दे त्यांच्या आत्म्याला. विनंती करतो देवा या क्षणाला शांती मिळू दे त्यांच्या आत्म्याला. म्हणून एकच मंडळी मला एकच सांगावंसं वाटेल, आपला हात भारी की लात भारी. अरे आपला हात भारी की लात भारी, आपली साथ भारी की आपली स्टँड भारी. मला फक्त एकच माहित, आपले शिवसैनिक लय भारी, शिवसैनिक लय भारी. भारी भजन उठून देण्यात लय भारी आणि पैसे बाहेर काढण्यात लय भारी आणि ह्या दोघांची जुळवण्यात तुम्ही लय भारी. अहो विनंती करीतो देवा या क्षणाला शांती मिळू दे त्यांच्या आत्म्याला. कल्पेश मराठे, सन्माननीय कल्पेश मराठे शिवसैनिक आगरीपाडा. रुबाब बुवा, छान बुवा, मस्तच बारी, पेटवा अजून. शिवसैनिक आगरीपाडा यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. तुम्हा सर्वांना त्याचे आभार मानतो. धन्यवाद. आगरीपाडा म्हणजे नाव ऐकून यावरून तर वाटतंय की खरोखर तुमचे डॅशिंग भारी आहे. म्हणजे तुमच्यासाठी एकच मिळता मिळणं प्रेम जुळता जुळण्या सोबत, मिळता मिळणं प्रेम जुळता जुळण्या सोबत. पुसता पुसेना आठवण काल पण आज पण आणि उद्या पण तुमच्या सर्वांसाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. अहो प्रार्थना करीतो देवा मी तुझला माझ्या यावत पुन्हा जन्माला. अहो महाराष्ट्राची जनता सारी झाली तुम्हा विना पोरकी. महाराष्ट्राची जनता सारी झाली तुम्हा विना पोरकी. अरे जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. शिवसैनिक हो गर्जती, जय भवानी जय शिवाजी. शिवसैनिक हो गर्जती. बाळासाहेबांच्या जन्मामध्ये सुंदर मंडळी जसं बाळासाहेबांना